ठरलं तर मग या मालिकेत आपल्याला एक से बढ़कर एक असे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. असाच एक ट्विस्ट या भागातही आहे, त्यामुळे हा भाग शेवटपर्यंत नक्की पहा. इकडे सुभेदारांकडे अर्जुन आणि प्रिया बाहेर गार्डन मध्ये बसलेले असतात. अर्जुन प्रियाकडून विलास मर्डर केस बद्दल खुलासा करून घेण्याचा खूप प्रयत्न करत असतो, पण प्रिया मात्र त्याला गोलगोलच फिरवत असते. अर्जुन सारखा विचारत असतो, फिल्म बघून घरी आल्यावरती नक्की काय घडलं होतं, पण प्रिया मात्र काहीच वेगळंच बोलत होती. मध्येच म्हणत होती, घरी येताना मला अँकलेट दिसलं होतं, सेम तू घेतलं तसंच, आणि मला लिपस्टिक पण घ्यायची होती, असं म्हणून विषय वेगळीकडेच भरकटत होती. पण अर्जुन मात्र विलास मर्डर केस बद्दल काही प्रियाच्या तोंडून निघतंय का याचीच आशा लावून बसलेला असतो. इकडे सायली त्या दोघांचं काय चाललंय हे पाहण्यासाठी दरवाजात येते, पण सायली मनाशीच म्हणते, झालं सुरू ह्यांचं परत. ही प्रिया काही मर्डर बद्दल सांगणार नाही आणि हा विषय काही सोडणार नाही, असं म्हणून तिथून निघून जाते. आणि इकडे किचन मध्ये येते. सायली स्वतःशीच म्हणते, मी जाऊ का बाहेर की दुर्लक्ष करू? नाही, जातेच, असं म्हणून ती त्या तिघांसाठी कॉफी घेऊन बाहेर जाते. आणि इकडे बाहेर दरवाजात येऊन उभी राहते. अर्जुन प्रियाकडे बघून म्हणतो, प्रिया तू जर बोलू लागली ना तर मला असं वाटतं की तुझं बोलणं ऐकतच राहावं, बोल. प्रिया मात्र इकडं सायलीला आलेली पाहते तशी अर्जुनला चिटकते. प्रिया अर्जुनला म्हणते, खरंच रे अर्जुन, मला किती मस्त वाटतंय नाही ते तुला सांगूच शकत नाही. तशी सायली त्या दोघांजवळ येते आणि म्हणते, अरे वा, छान छान वातावरण आहे नाही का? गप्पा चालल्यात वाटतं. आपण तिघांनी मिळून इथे कॉफी प्यायची का? आणि कशाबद्दल गप्पा चालल्यात तुमच्या? प्रिया अर्जुनला म्हणते, अर्जुन, काही गोष्टी दोघांमध्येच बोलायच्या असतात ना, जेव्हा आपल्यात तिसरी व्यक्ती नसेल ना, असं ती सायलीकडे बघून म्हणते, तेव्हा बोलू आपण. गुड नाईट, असं म्हणून ती उठायला निघते. तसाच अर्जुन तिला म्हणतो, अरे अरे नाही, थांब थांब, ही चालली आता आतमध्ये, असं तो प्रियाला म्हणत असतो. झोप आलीये त्यांना, त्या झोपायला चालल्यात. अर्जुन सायलीला म्हणतो, झोपायला जातीयस ना तू, मग जा झोप. इकडे मात्र त्या दोघांचे इशारे सुरू असतात. सायली इशारे करून म्हणते नाही, पण अर्जुन म्हणतो जा. प्रिया अर्जुनला म्हणते, अर्जुन, तुझी बायको काही तुझं ऐकत नाही, आणि तिथे ती असते ना, तिथे मी थांबत नाही, असं म्हणून प्रिया तिथून निघून जाते. अर्जुन तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न करत असतो, पण ती काही थांबतच नाही. आता अर्जुन सायलीला म्हणतो, हे काय चाललंय तुमचं? का आलात तुम्ही बाहेर? मी तिच्याकडे परत परत खुनाचा टॉपिक काढतच होतो, ती काहीतरी नक्कीच बोलली असती. सायली अर्जुनला म्हणते, अहो मग मला आधी सांगायचं ना. आणि तिने तुमच्या प्रश्नाचे उत्तर दिली का? अर्जुन म्हणतो, नाही, आय मीन ती मध्येच काहीतरी बोलत होती. सायली म्हणते, हो, ती असंच करणार, कारण तिला खुनाबद्दल काही सांगायचंच नाहीये. ती अशीच विषय गोलगोल फिरवणार आणि टाळणार. अर्जुन म्हणतो, हो, ती अशीच करत होती, पण मी तिला टॉपिक वर आणलं असतं, तिला बोलायला लावलंच असतं मी. पण तुम्ही दरवेळेस मध्ये काय तर मिसेस सायली, हे बघा, आशाने आपल्या हाती कुठलाच पुरावा लागणार नाही, आणि मधुभाऊ लवकर सुटणार सुद्धा नाही, आणि ते नाही सुटले तर मी तुम्हाला, असं म्हणता म्हणता तो शांत होतो. मग मात्र सायली त्याच्याकडेच बघत असते. अर्जुन म्हणतो, आय मीन मी तुमच्या नजरेत वाईट वकील ठरेल ना? प्लीज तुम्ही हे विसरू नका की हे सगळं मधुभाऊंच्या केससाठीच चाललंय, आणि मला काहीही करून ती केस जिंकायची. तशी सायली अर्जुनला म्हणते, हो, चुकलंच माझं. मला प्रियाचा कितीही राग आला असला तरी मला शांत राहायला हवंच होतं, कारण तरच मधुभाऊ लवकर सुटतील आणि मीही इथून लवकर निघून जाऊ शकते. आता मात्र अर्जुन सायलीकडे पाहतो. तशी सायली तिथून निघून जाते. अर्जुन आता म्हणतच म्हणतो, तुम्हाला इथून निघण्याची एवढी घाई झाली मिसेस सायली? पण नाही, मी तुम्हाला इथून जाऊच देणार नाही. इकडे सायली ही जाताना वळते आणि म्हणतच म्हणते, मला माहिती आहे मधुभाऊ सुटल्यावरती आपलं हे तात्पुरचं नातं संपणार आणि तुम्हाला त्याचं काहीही वाटणार नाही, पण मला हे नातं कायम टिकवायचंय, तुम्हाला माझ्या मनातलं सांगून टाकायचंय. आता दुसऱ्या दिवशी प्रिया इकडे कुठेतरी जाण्याच्या तयारीत असते. तेवढ्यात तिला कॉल येतो आणि ती तो कॉल उचलते. तशी प्रिया म्हणते, बोला. तिकडून नागराज म्हणतो, तिकडे काही अपडेट? तशी प्रिया म्हणते, काही कपाळाचं अपडेट देऊ का तुम्हाला? आणि काही ते घडलं तर सांगेल ना तुम्हाला, कशाला सतत फोन करून माझं डोकं खाता? तिकडून तसा नागराज म्हणतो, हॅलो प्रिया, या ट्यून मध्ये नाही बोलायचं माझ्याशी. तो अर्जुन तिकडे तुझी वाट लावेल, तुला कळणार पण नाही, म्हणून मला तुझ्यावरती नजर ठेवावी लागते. प्रिया म्हणते, तुम्ही कधी माझ्यावर कॉन्फिडन्स दाखवणार हो? आणि बाय द वे, अर्जुन माझी नाही, मी अर्जुनची वाट लावणार आहे. त्याने जे काही माझ्यासोबत प्रेमाचं नाटक केलंय ना, त्याची शिक्षा तर त्याला मिळणारच. तेवढ्यात अर्जुन प्रियाच्या खोलीचं दार उघडतो. प्रिया मात्र घाबरते आणि मोबाईल खाली घेते. अर्जुन मात्र तिच्याकडे एकटकच बघत असतो. अर्जुन इकडे खोलीचं दार लावतो. इकडे प्रिया मात्र खूप घाबरलेली असते, कारण ती फोनवर नागराज सोबत बोलत असते. तिला असं वाटतं, अर्जुनने काही ऐकलंय का?
अर्जुन प्रियाला म्हणतो, ऍक्च्युली मी तुला सॉरी म्हणायला आलो होतो. प्रिया आता म्हणतच म्हणते, मी आता नागोबाशी जे बोलत होते ते ह्यांनी ऐकलं नाही. नशीब माझं. प्रिया अर्जुनला म्हणते, सॉरी कशासाठी? अर्जुन म्हणतो, काल आपण जेव्हा बोलत होतो तेव्हा सायली अचानक मध्ये आली आणि आपलं बोलणं अर्धवटच राहिलं. बट नो इश्यू, आज आपलं बोलणं आज आपण कंटिन्यू करूया. आता मी ना सायलीला मध्ये येऊच देणार नाही. सतत तिची कटकट सुरू असते, डोक्याला ताप देते यार ती. तशी आता प्रिया मात्र अर्जुनला ओढते आणि त्याच्या मिठीतच पडते आणि म्हणते, हे ऐकल्यावर इतकं छान वाटतं ना. अर्जुन मात्र तिला सोडण्याचा खूप प्रयत्न करत असतो, पण प्रिया मात्र त्याला चिटकतच असते. अर्जुन म्हणतो, अगं हे बघ, मी काय म्हणतोय ना. तशी प्रिया म्हणते, तुला काय होतं रे आणि तुझा मूड असा सतत का बदलत असतो रे? नाही, काल तर मला छान अँकलेट दिलंस, माझ्याशी छान गप्पा मारल्या आणि आज असं दूर का जातोयस? अर्जुन तिला सोडवत म्हणत असतो, अगं घरी सगळे आहेत ना, कोणीतरी येईल. तरीही प्रिया म्हणते, पण त्यांना कशाला घाबरायचं? हा, आणि आता ही लपवाछपवी बाद झाली. कधी ना कधी आपल्या नात्याबद्दल सगळ्यांना कळणारच आहे ना, मग कशाला उगाच ही लपवाछपवी? मग कशाला आता कुणाला घाबरायचं? अर्जुन मात्र कसाबसा तिला सोडवतो आणि म्हणतो, घाबरत नाही मी, पण कसं आहे ना, सगळे वाट बघतायत माझी, मी येतो असं म्हणून तो तिथून जातो. तशी प्रिया मागून म्हणते, पण जा, तुला मी एक गोष्ट सांगते. तसा अर्जुन जागेवर थांबतो आणि मागे वळतो. अर्जुन तिच्या जवळ येतो आणि म्हणतो, महत्वाचं काही सांगायचंय का तुला? प्रिया त्याच्या गळ्यात हात टाकते आणि म्हणते, ही गोष्ट इथे सांगण्यासारखी नाहीये. ती गोष्ट सांगण्यासाठी खूप प्रायव्हसी हवी आणि आता ह्या खोलीत अस्मिता कधीही येऊ शकते. प्रिया म्हणते, उद्या माझ्यासाठी वेळ काढायचा. अर्जुन म्हणतो, उद्या? प्रिया त्याला म्हणते, उद्या मी तुला इतकी महत्वाची आणि स्पेशल गोष्ट सांगणार आहे ना की उद्याचा तुझा दिवसच स्पेशल होऊन जाईल. अर्जुन तिला म्हणतो, एवढं काय महत्वाचं सांगायचंय, आत्ताच सांग ना मग. तशी मात्र प्रिया म्हणते, उद्याच. अर्जुनही म्हणतो, उद्या का? ओके, उद्या भेटू असं म्हणून तो तिथून बाहेर निघून जातो. प्रिया आता स्वतःशीच म्हणते, तू हे जे काही माझ्याबरोबर प्रेमाचं नाटक करतोय ना, हे खूप महागात पडणार आहे अर्जुन तुला, असं ती रागात म्हणत असते. आता इकडे रात्री रूम मध्ये अर्जुन खूप विचार करत असतो आणि म्हणत असतो, आता तन्वीला काय सांगायचंय मला? ती म्हणाली तिला काहीतरी स्पेशल सांगायचंय, काय असेल ती स्पेशल गोष्ट? तेवढ्यात सायली रूम मध्ये येते. तसा अर्जुन सायली जवळ जातो आणि म्हणतो, मिसेस सायली, मी तुमचीच वाट बघत होतो. तशी सायली म्हणते, काय झालं? अर्जुन सायलीला म्हणतो, तन्वी मला म्हणाली की उद्या ती मला काहीतरी स्पेशल सांगणार आहे. काय वाटते तुम्हाला, ती विलासच्या खुनाबद्दल काही बोलेल का? सायली म्हणते, अजिबात नाही, ती फक्त अशी आशा दाखवेल आणि वेळ काढणार. अर्जुन म्हणतो, हा, तरी पण आपल्याला प्रयत्न सोडून चालणार नाहीये, काहीतरी करावंच लागेल ना आपल्याला. सायली म्हणते, बरं, मग मी काय मदत करू शकते? अर्जुन म्हणतो, तुम्ही एक काम करा, जेव्हा ती माझ्याशी बोलेल ना तेव्हा तुम्ही पण तिथेच राहा, नाही म्हणजे तिच्या समोर नाही, कुठेतरी लपून ऐका आणि बघा. सायली म्हणते, का? अर्जुन म्हणतो, का म्हणजे ऍक्च्युली असं आहे ना, तन्वी जेव्हा आश्रमाबद्दल बोलायला सुरुवात करेल ना तेव्हा मला तिचे रेफरन्सेस कळतच नाही. काय मग तिचे ती लिस्टिप, तिची मैत्रीण, ते अँकलेट, काय सांगत होती ते मला कळतच नव्हतं. नाही म्हणजे तुम्ही जेव्हा तिथे असाल ना तुम्हालाही कळेल ना. तशी सायली म्हणते, नाही कळणार, जेव्हा बोलते ना तेव्हा ती सगळं निरर्थकच बोलते. अर्जुन मात्र सायलीला म्हणतो, तुम्ही मदत करणार आहात का नाही हे सांगा मला आधी, आणि तसंही तिच्याकडून खरं काढून घेणं हा आपल्या दोघांचाही प्लॅन आहे ना, म्हणजे मग तुम्ही आय विटनेस तिथं असायलाच हवं. सायली म्हणते, पण मी मदत करणार नाही असं कधी म्हटलं? मी असं म्हणते की प्रिया स्वतःहून खुनाबद्दल काहीही सांगणार नाहीये, पण ठीक आहे, ती जर तुमच्याशी काही बोलायला येणार असेल तर मी तिथे कुठेतरी आसपास थांबेल. अर्जुनही म्हणतो, ग्रेट, गुड. आता दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे टेबलवर नाश्ता करण्यासाठी बसलेले असतात. तेवढ्यात प्रिया दारातून आतमध्ये येते. विमल सायलीला म्हणते, सायलीताई तुम्हीही नाश्ता करायला बसा, मी वाढते तुम्हाला. तशी सायली म्हणते, नाही आहो, सगळ्यांचं झालं की बसते मी. कल्पना सायलीला म्हणते, सायली तू प्रतिमाला दिला का ग नाश्ता? सायली म्हणते, हो, बाबा आणि अश्विन भाऊजी गेले ना तेव्हा मी त्यांच्या खोलीत जाऊन आले. पूर्णाजी म्हणते, तिचं डोकं दुखायचं बंद झालं का ग? सायली म्हणते, हो, आज बऱ्या आहेत त्या. प्रिया आता इकडे म्हणतच म्हणते, या घरातल्यांना सगळ्यांना आता इथून हाकललं पाहिजे, तरच मला माझा गेम खेळता येईल. इकडे रविराज म्हणतो, प्रतिमाची ट्रीटमेंट सुद्धा सुरू आहे आणि इकडे सायलीची शाळा सुद्धा सुरू आहे. प्रतिमाची स्मृती परत येण्यासाठी काय करता येईल याचा जर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा. पण सगळे प्रयत्न असे असायला हवे की ज्याच्यामुळे प्रतिमा पॅनिक व्हायला नको. तेवढ्यात प्रिया रविराजला म्हणते, बाबा माझ्याकडे एक आयडिया आहे. प्रिया म्हणते, तुम्हीच म्हणायचं ना? की प्रिया रविराजला म्हणते, बाबा तुम्हीच म्हणायचं ना, आईला नाटक बघायला खूप आवडायचं,
मी सगळ्यांसाठी म्हणून नाटकाची तिकीट काढली आहेत. रविराज म्हणतो, अरे वा, नाही म्हणजे खूप मस्त कल्पना आहे, पण हे माझ्या आधी का नाही लक्षात आलं. कल्पना प्रियाला म्हणते, तन्वी, आम्हाला तर असं वाटलं की तू प्रतिमासाठी काहीच करत नाहीये, पण शेवटी मुलगी ती मुलगीच. प्रिया म्हणते, कल्पना मामी, मला खरंच मनापासून असं वाटतं की आईला लवकरात लवकर सगळं आठवावं, मग मी प्रयत्न तर करणारच ना. प्रिया पूर्णाजीला म्हणते, पूर्णाजी आपण जाऊया ना. तशी पूर्णाजी म्हणते, हो नक्की जाऊया. अगं नाटकासारखी रंगत कशातही नाही. खरं तर अस्मितालाही खूप नाटक आवडत, पण ती तिच्या मैत्रिणीकडे तिच्या मैत्रिणीच्या गावाला इगतपुराला गेली. अर्जुन म्हणतो, ऍक्च्युली मलाही जमणार नाहीये, कामातून 3 तास नाही काढू शकत मी. चैतन्यही म्हणतो, हा, आणि माझी एक खूप महत्वाची मीटिंग आहे. प्रिया म्हणते, काही हरकत नाही, आम्ही सगळे जाऊ. एकत्र नाटक बघायची मजाच काही वेगळी असते. आई सुद्धा खूप रिलॅक्स होईल. इकडे अर्जुन चैतन्याला हळूच म्हणतो, चैतन्य, हिच्या डोक्यात काय चाललंय. चैतन्य म्हणतो, काहीतरी प्लॅन आहे, पण तो नक्की काही कळत नाही. प्रिया इकडे म्हणतच म्हणते, नाटकाला आपण नाही, तुम्ही जायचंय. अर्जुन येऊ शकणार नाही हे मला चांगलंच माहिती होतं. आता घरात फक्त मी आणि अर्जुन असणार. अर्जुन, मी तुझ्याकडून हे वधवून घेणारच आहे की तुझं माझ्यावर प्रेम आहे. आता इकडे घरातले सगळे नाटकाला जाण्यासाठी तयार होऊन बाहेर आलेले असतात. तशी सायली कल्पनाला शाल आणून देते आणि म्हणते, आई शाल. तशी कल्पना म्हणते, एक वेळ मी विसरे, पण सायली नाही विसरणार. सायली म्हणते, बरं जायचं आता. तसा रविराजही म्हणतो, हो मी गाडी काढतो. तशी प्रियाही तेथे येते आणि प्रतिमाला म्हणते, आई, आज मी तुझ्यापाशी नाटकाला बसणार आहे हा, आणि ही नाटकाला जायची आयडिया सुद्धा माझीच होती. कल्पना अर्जुनला म्हणते, अरे अर्जुन, तू सुद्धा आला असतं तर खूप बरं वाटलं असतं रे. अर्जुन म्हणतो, सॉरी मम्मा, पण खूप काम आहे. तसे ते तिथून नाटक पाहण्यासाठी तिथून जातात. तेवढ्यात अर्जुन सायलीला मागे ओढतो आणि म्हणतो, प्रियेच्या डोक्यात काहीतरी प्लॅन चाललाय. नाही, ती म्हणाली होती तिला माझ्यासोबत टाइम स्पेंड करायचा आहे, आता ही यांच्यासोबत नाटकाला चालली, काहीतरी गडबड आहे. सायली मात्र अर्जुनला म्हणते, तुमच्या या वकिली बुद्धीमध्ये ना सगळीकडे गडबडच दिसते तुम्हाला. कधी नव्हे तर तिला तिच्या आईसाठी काहीतरी करावं वाटलंय आणि तुम्हाला शंका येते, निघू द्या मला, असं म्हणून तिथून ती जायला निघते. पण अर्जुन मात्र तिचा हात धरूनच थांबतो. अर्जुन सायलीला म्हणत असतो, ट्रस्ट मी, सायली तिचा काहीतरी प्लॅन असणार आहे. मला कन्फर्म वाटतंय की ती घरी परत येणार. तिच्या डोक्यात काहीतरी शिस्त आहे, काहीतरी प्लॅन असेल तिचा, आणि ती जाताना मला एक विचित्र लुक देऊन गेली. आता सायली मात्र चिडून म्हणते, तुम्ही का बघत होता तिच्याकडे. अर्जुन म्हणतो, आता या विषयावर भांडायचं का आपण. सायली मात्र अर्जुनवर चिडून म्हणते, मला तुमच्यासोबत भांडायला वेळ नाहीये आणि मला तुमचं ते भांडण्यामुळे नाटकाची सुरुवात घालवायची नाहीये, निघते मी. असं म्हणून तिथून ती रागात निघून जाते. इकडे अर्जुन मात्र म्हणत असतो, ऐका ना मिसेस सायली, ऐका ना मिसेस सायली. पण सायली काही ऐकतच नाही आणि तिथून निघून जाते. अर्जुन इकडे म्हणतो, तन्वी म्हणाली एक आणि करतेच दुसरं, नेमकं काय चाललंय हिच्या डोक्यात. आता पुढच्या भागात पाहूया. अर्जुन म्हणतोय तसं प्रिया खरंच नाटक सोडून पुन्हा घरी येईल आणि घरी येऊन अर्जुनला हवंय ते म्हणजे विलास मर्डर केस बद्दल सगळं खरं सांगेल. असेच नवनवीन ट्विस्ट पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हा भाग पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.